आपल्या महाविद्यालयाच्या IQSC विभागाच्या वतीनं सुरू असलेल्या या प्राध्यापक प्रबोधिनीच्या अंतर्गत आपण आज हे विचारांचं 10वं पुष्प आज इथं गुंफणार आहोत. आपल्या विद्यापीठाचं ब्रीदच आहे की अंतरी पेटू ज्ञानज्योत. ही ज्ञानाची ज्योत, अर्थात आपण ही ज्ञानाची मशाल माननीय प्राचार्य साहेब यांच्या मार्गदर्शनाने पुढे पुढे वाटचाल करीत आहोत. असे या विचार पुष्पाचे 10व्या विचार पुष्पाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय बापूसाहेब डॉक्टर एस.टी. सोनवणे सर, त्याचप्रमाणे ज्यांच्या विचारांच्या माध्यमातून हे 10वं विचार पुष्प गुंफलं जाणार आहे ते आपल्या महाविद्यालयातील पदार्थ विज्ञान शाखेचे प्राध्यापक माननीय प्राध्यापक डॉक्टर N.B. सोनवणे सर. आपणा दोघांचं सुरुवातीला सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे या प्राध्यापक प्रबोधिनीची समन्वय समिती जी आहे त्या प्राध्यापक डॉक्टर पी तलवारे सर, प्राध्यापक बेळसाने सर, आपलं देखील सहर्ष स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमासाठी ऑनलाईन पद्धतीने जॉईन झालेले सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी बंधू, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपले देखील सहर्ष स्वागत करतो. आणि माननीय प्राचार्य साहेबांच्या परवानगीने हा कार्यक्रम आपण सुरू करूया. आज हे 10वं विचार पुष्प ज्यांच्या माध्यमातून गुंफलं जाणार आहे ते पदार्थ विज्ञान शाखेमध्ये कार्यरत असलेले गेल्या 28 वर्षापासून ते या शाखेमध्ये अध्ययनाचं अध्यापनाचं काम करत असतात. त्यांचे देखील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या इम्पॅक्ट फॅक्टर जर्नल्स मध्ये, चांगल्या क्वालिटीच्या जर्नल्स मध्ये त्यांचे पेपर पब्लिश झालेले आहेत. ते देखील विविध प्रकारच्या कॉन्फरन्सेस मध्ये सहभागी होत असतात. असे प्राध्यापक डॉक्टर N.B. सोनवणे सर हे आज आपल्याला त्यांचे विचार आपल्या समोर मांडणार आहेत. मी माननीय प्राध्यापक सोनवणे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विचार मंथनाला सुरुवात करावी. सोनवणे सर. थँक्यू सर. आजच्या मला होस्ट करून देते सोनवणे सर. मेक होस्ट. येस, झाले सर, तुम्ही होस्ट. शेअर स्क्रीन शेअर होते का सर? होईल ना सर, होईल. काय अडचण? काय दिसतंय का स्क्रीन वरती? काही अजून नाही दिसत आहे. तुम्ही शेअर केल्यावर दिसेल. एक सेकंद. हो हो, आता होईल. यस, मी माझा व्हिडिओ बंद करून घेतो सर. आजच्या या प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत जे 10वं पुष्प आहे त्या 10व्या पुष्पाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर S.T. सोनवणे सर, त्यांच्या कल्पनेतून या प्राध्यापक प्रबोधिनीच्या या पुष्पांना, या कार्यक्रमांना सुरुवात झाली आणि हळूहळू 10व्या पुष्पापर्यंत आपण येऊन थांबलो. आणि असे अनेक पुष्प या महिनाभरामध्ये गुंफली जाणार आहेत. आणि सर, निश्चितपणे आम्ही ग्वाही देतो की या सगळ्या पुष्पांचा एक सुंदर असा पुष्पगुच्छ निश्चितपणे या ठिकाणी तयार होणार आहे. प्राध्यापक प्रबोधिनीचे जे काही संयोजन समितीचे सदस्य आहेत, प्राध्यापक तलवारे सर, प्राध्यापक बळसाने सर आणि प्राध्यापक खोडके सर, यांचं सुद्धा सहकार्य आम्हा सगळ्यांना लाभत आहे. त्याच्यामुळे त्यांचंही मी आभार मानतो सुरुवातीला. तर हे जे प्राध्यापक प्रबोधिनीचं 10वं पुष्प आहे, याच्यामध्ये खरं म्हणजे आम्ही सायन्सचे लोक थोडंसं मराठीमध्ये बोलायला काय अडचण येईल किंवा काय येईल, त्याच्यामुळे मी फार थोडेसे याच्यामध्ये होतो, गोंधळामध्ये. आणि पेटारे सर किंवा शिरसाट सर किंवा मोरे सर यांनी पण प्रयत्न केला आणि काही गोष्टी त्याच मराठीमध्ये समजवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करीत आहे. तर याच्यामध्ये विषय असा आहे की एन्व्हायरमेंट पोल्युशन तसा बराच एक मोठा भाग आहे, परंतु त्याच्यातला छोटासा अगदी
एन्व्हायरमेंटल एअर पोल्युशन आणि तो डिटेक्ट करण्यासाठी फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये संशोधन करून कशा पद्धतीने त्याचे सेन्सॉर तयार होतात याच्या संदर्भात मी थोडक्यात माहिती याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर एक थोडासा एक विषयांतर असा आहे की एक काहीतरी 3-4 दिवसापूर्वी मला वाटतं एक लेक्चर होतं, कदाचित पेटारे सरांचं असेल, की प्राचार्य साहेब सुद्धा की एक असा एक शब्द, असा एक विषय की सहज तो असं मनामध्ये काहीतरी विचार करायला लावतो. तर त्या दिवशी काहीतरी मला वाटतं हवा आणि हवा म्हणजे नेमकं ऑक्सिजन किंवा हवा म्हणजे काय नेमकं याच्या संदर्भामध्ये त्या दिवशी थोडीशी चर्चा झाली आणि मला तो थोडासा मुद्दा याच्यामध्ये टाकावा असं वाटतं. तर मित्र हो, एअर पोल्युशन वरती आपण घेतो आहोत, त्याच्यामुळे ती हवा किंवा पृथ्वीचे स्तर जे आहेत ते अगोदर आपल्याला समजून घेणं हे अत्यंत गरजेचं वाटतं. आता असं म्हटलं जातं की ब्रह्मांडामध्ये अनेक सूर्यमाला आहेत आणि त्या सूर्यमालांपैकी एक सूर्यमाला ही आपली अशी आहे. आवाज येतोय का सर व्यवस्थित? हो सर येतोय, व्यवस्थित येतोय. काय तर ती जी सूर्यमाला आहे त्या सूर्यमालेच्या मध्ये आपल्या सूर्यमालेच्या मध्ये आपण ज्या पृथ्वीवरती राहतो तो एक ग्रह, त्या ग्रहावरती जे काही त्याची रचना किंवा त्याचं स्थान नेमकं त्या सूर्यमालेमध्ये कुठे आहे. तर ही जी सूर्यमाला आहे या सूर्यमालेमध्ये जे स्थान आहे पृथ्वीचं, हा इकडे सूर्य दाखवलेला आहे. जर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर पहिला ग्रह हा बुध असतो, दुसरा शुक्र असतो आणि 3 नंबरचा ग्रह जो आहे तो या सिक्वेन्स मध्ये पृथ्वी आहे. मग त्याच्यानंतर बाकीचे मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो वगैरे 11-12 आतापर्यंत संशोधित झालेले लहान मोठे ग्रह आपल्या या सूर्यमालेमध्ये आहेत. आणि या सगळ्यांचा अभ्यास करत असताना आपण नेमका जो मुद्दा घेतोय एअर पोल्युशन किंवा एअर किंवा पृथ्वीवरती वातावरण कसं आहे, जीवसृष्टी काय आहे, याचे मूळ कारण ज्या वेळेला आपण शोधायला लागतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की सूर्याच्या जवळचे जे ग्रह आहेत आणि सूर्याच्या लांबचे जे ग्रह आहेत त्यांच्यावरचं जे तापमान आहे ते तापमान हे जवळच्या ग्रहांवरती अत्याधिक आहे. खूप जास्त तापमान त्या ग्रहांचं आहे आणि जे खूप लांब आहेत ते अति थंड जे ग्रह आहेत ते आहेत. मात्र त्याच्यावरती पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे की त्या पृथ्वी ग्रहावरती स्थिर तापमान पूर्वीपासूनचं जे आहे ते स्थिर तापमान त्या ग्रहावरती आपल्या पृथ्वीवरती आहे. आणि ते कशामुळे आहे किंवा का आहे, तर पृथ्वीचं कॉन्स्टंट टेम्परेचर, पृष्ठभागावरचं कॉन्स्टंट टेम्परेचर जे आहे ते मेंटेन करण्यासाठी पृथ्वीच्या सभोवताली सगळ्या बाजूने एक प्रकारचं निश्चित असं एक वातावरण आहे. आणि ते जे वातावरण आहे ते वातावरण त्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं एक स्थिर म्हणण्यापेक्षा कुठेतरी 5-10 डिग्रीचं फ्लक्च्युएशन वेगवेगळ्या भागामध्ये असू शकतं, परंतु एकदम असं 1000-2000 डिग्री टेम्परेचर पृथ्वीचं कधी वाढत नाही किंवा असत नाही. आणि अशा पद्धतीचं स्थिर टेम्परेचर त्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी एक वातावरण मिळतं किंवा ते वातावरण जे आहे पृथ्वीचं ते त्याला कारणीभूत ठरतं. म्हणजे पृथ्वीचं वातावरण हे जसं पावसाळ्यामध्ये एखादा माणूस पावसापासून किंवा उन्हापासून संरक्षण करत असताना एक छत्री वापरतो आणि ती छत्री ते संरक्षण करत असते, त्या पद्धतीने हे संपूर्ण जे काही आवरण आहे ज्याला आपण वातावरण म्हणतो ते वातावरण त्या पृथ्वीचं किंवा पृथ्वीवरती असणाऱ्या जीवसृष्टीचं, किंबहुना जीवसृष्टी ही त्याच्यामुळेच आहे पृथ्वीवरती, आणि ते संरक्षण त्या ठिकाणी केलं जातं. आणि ह्या नेमक्या वातावरणालाच आपण हवेचा थर किंवा हवेची चादर म्हणतो. म्हणजेच हे जे वातावरण आहे या वातावरणाच्या मध्ये अनेक वायू आपल्याला त्या ठिकाणी असतात. म्हणजे अनेक वायूंचा जो काही फ्लुइड आहे, जो काही फ्लो आहे, त्या फ्लोला हवा असं म्हटलं जातं. आणि मग हा जो पातळ थर आहे हवेचा तो काय करतो की सूर्य आहे आणि त्या सूर्यापासून अनेक वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे, वेगवेगळ्या तरंग लांबीचे जे काही किरणं असतात ते किरण सगळ्या ग्रहांवरती जात असतात. त्याच पद्धतीने ते आपल्या पृथ्वीवरती सुद्धा येत असतात पृष्ठभागावर. आणि म्हणून त्याच्यापैकी काही जे हार्मफुल ज्याला म्हणतो, अत्यंत
हाय एनर्जी पेनिट्रेटिंग एनर्जी असलेले जे किरण आहेत त्या पृथ्वीवरचे जे काही वातावरण आहे त्या वातावरणामध्ये जे वायुमंडल आपण त्याला म्हणू शकतो मराठीत, आणि ते वायुमंडल जे आहे ते वायुमंडल त्याला अडवण्याचं, रिफ्लेक्ट करण्याचं, आणि काही जे व्हिजिबल रेज आहेत किंवा जीवसृष्टीला आवश्यक किंवा हार्मफुल नसलेले जे रेज आहेत, जे किरण आहेत, सूर्यापासूनचे जे रेडिएशन आहे ते रेडिएशन पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत येऊ देण्याचं काम हे संपूर्ण वायुमंडल करत असतं. म्हणजेच हवा करत असते. त्या हवेमध्ये निश्चितपणे अनेक वायूंचा रॅन्डमली, म्हणजे ते जे वायूंचे जे काही मॉलिक्युल्स किंवा पार्टिकल असतात ते संपूर्ण त्या वातावरणामध्ये इकडे तिकडे फिरत असतात आणि त्या पद्धतीने त्या पृथ्वीला संरक्षण देण्याचं काम ते करत असतात. समजा पृथ्वीवरती जर वातावरणच राहिलं नसतं तर जवळपास या पृथ्वीच्या पृष्ठभागाचं जे तापमान आहे ते -20 ते -30 डिग्री सेंटीग्रेड एवढं राहिलं असतं आणि त्या ठिकाणी जीवसृष्टी निर्माण व्हायचा प्रश्न येत नव्हता. आणि म्हणून हे वातावरण त्या पृथ्वीच्या सभोवतालचं इथं जीवसृष्टी किंवा जीवन निर्माण करायला ते कारणीभूत ठरत असतं. म्हणून हवा जी आहे, एअर जी आहे किंवा वातावरण जे आहे, त्या वातावरण असलेले इथे वायुमंडल आहे ते वायुमंडल या ठिकाणी अत्यंत महत्वाचं. पृथ्वीचा थोडासा जर अभ्यास करायचा म्हटला तर पृथ्वी अनेक अशा लेयर्सने डिव्हाइड झालेली आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरचा भाग बोलतोय मी, पृथ्वीच्या भूगर्भामध्ये याचा काही संबंध नाही. तर आपल्या पृष्ठभागापासून सगळ्यात पहिली जी लेअर असते ती सगळ्यात पहिली लेअर इथं दाखवल्याप्रमाणे त्याला आपण ट्रोपोस्फिअर म्हणतो. काही शब्द इंग्लिशमध्ये, मराठीत मला आठवलं नाही. स्ट्रॅटोस्फिअर आहे आणि त्याच्यानंतर मेझोस्फिअर. तर हा जो पहिला जो लेअर आहे ट्रॅटोस्फिअर नावाचा, त्या ट्रॅटोस्फिअर मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये हे वायू उपलब्ध असतात आणि मग पुढे पुढे ते विरळ होत जातात. आणि ट्रोपोस्फिअर मध्येच आपल्याला अजून वॉटर व्हेपर जे आहे, ज्या समुद्राच्या पाण्याच्या वरून बाष्पीभवनाने जी वाफ तयार होते त्याच्यापासून आपल्याला जे ढग आपल्याला म्हणतो आपण, ते ढग या स्पिअरच्या, या पहिल्या लेयरच्या सगळ्यात वरच्या भागामध्ये स्थिरावतात. पावसाळ्यामध्ये आपल्याला ढग दिसतात आणि त्याच्या खाली पण सगळं वायुमंडल आहे. जनरली आपण एअर किंवा विमान प्रवासाला आपण एअर ट्रॅव्हल असं म्हणत असतो. तर ते एअर ट्रॅव्हल म्हणण्याचं जे काही कारण आहे ते असं आहे की ह्या ट्रोपोस्फिअरच्या वरती हा जो स्ट्रॅटोस्फिअर आहे, या स्ट्रॅटोस्फिअरच्या वरून त्याच्यामधून ते विमानं उडत असतात. म्हणून विमानांमधून आपल्याला खाली असलेले ढग किंवा ते वायुमंडल निश्चितपणे दिसत असतं. आणि मग जसजसं वरती जाणार तसतसं हे टेम्परेचर मेझोस्फिअर पासून वरती हे थर्मोस्फिअर मध्ये जवळपास या इथं पण काही विरळ प्रमाणामध्ये वायू असतात आणि इथं सुद्धा हे टेम्परेचर जास्त प्रमाणामध्ये असतं, जवळपास 1000 डिग्रीच्या आसपास. आणि या मेझोस्फिअर मध्ये हा जो मधला स्पिअर दाखवलेला आहे, या मेझोस्फिअर मध्ये आणि थर्मोस्फिअरच्या खाली इथे एक ओझोनची लेअर असते. आता ओझोन म्हणजे काय, तो सुद्धा एक प्रकारचा वायू आहे आणि ऑक्सिजनचे 3 जे ॲटम असतात ते एकत्र येऊन एक त्यांचा पार्टिकल तयार होतो. अशा पद्धतीचा जो O3 वायू जो आहे तो या मेझोस्फिअर मध्ये आढळून येतो. त्याच्या खाली मग सगळं वायुमंडल हे त्या ठिकाणी असतं. जनरली हे जे आर्टिफिशियल आपले सॅटेलाइट असतात, आपण जे कम्युनिकेशन आता आपण करतोय ते कम्युनिकेशन सुद्धा आपल्याला मोबाईलने किंवा या झूम मीटिंगने जे सुरू आहे ते जे सॅटेलाइट आहेत, कम्युनिकेशन सॅटेलाइट, ते कम्युनिकेशन सॅटेलाइट सुद्धा आपण त्या ठिकाणी एक्झोस्फिअर मध्ये सोडलेले असतात. आणि हे जे एक्झोस्फिअर आहे या ठिकाणी ते सॅटेलाइट्स पृथ्वीच्या सभोवताली ते गिरट्या घालीत असतात. आणि अशा पद्धतीने हे पृथ्वीचे भाग मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे. खोडके सर, आवाज येतोय का? कनेक्टिव्हिटी आहे का? हो सर, हो व्यवस्थित आहे सर, काही प्रॉब्लेम व्यवस्थित आहे सर, काही प्रॉब्लेम नाही, आवाज पण येतोय. हो. त्याच्यानंतर हे जे सांगतोय मी या ठिकाणी, हा जो ट्रोपोस्फिअर आहे तो ट्रोपोस्फिअर जवळपास पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या काही ट्रॉपिकल रिजन मध्ये, ज्याला इक्वेटर म्हणतो आपण, तो 15 किलोमीटर असतो वरती आणि काही भागामध्ये 10 किलोमीटर पर्यंत हा पूर्ण वायुमंडलाचा जो भाग आहे तो सामावलेला असतो. आणि स्ट्रेटोस्फिअर मध्ये ओझोन लेअर असते. त्याच्यानंतर थर्मोस्फिअरचं टेम्परेचर हे खूप जास्त असतं, त्याची वरची लेअर. हे काही लेअरच्या संदर्भामध्ये मला सांगणं आवश्यक होतं. आता आपण ज्या वेळेला ट्रोपोस्फिअरचा विचार करतो त्या ट्रोपोस्फिअर मध्ये अनेक वायूंचं मिश्रण असलेली, ज्याला आपण हवा म्हणतो, ती हवा नेमकी जास्त प्रमाणामध्ये या ट्रोपोस्फिअर मध्ये असते. म्हणजे जास्त प्रमाणामध्ये
वायू जे आहेत ते ट्रोपोस्फिअर मध्ये असतात. तर ते जे वायू आहेत ते नेमके कोणते कोणते आहेत, ही जी फिगर पहिल्या नंबरची तुम्ही बघत असाल तर याच्यामध्ये जवळपास नायट्रोजन 78%, ज्याला आपण N2 म्हणतो केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये, तो नायट्रोजन जवळपास 78% असतो आणि ऑक्सिजन 21% असतो. कार्बन डायऑक्साईड पण आवश्यक आहे आणि म्हणून कार्बन डायऑक्साईड 0.04% आणि इतर गॅसेस जे आहेत, इतर वायू जे आहेत, ज्याला आपण आर्गॉन वगैरे, मिथेन असे जे वायू असतात, हे वायू पण या पूर्ण वायुमंडलामध्ये ऑलरेडी पृथ्वी निर्माण झाली त्याच वेळेला तो वायुमंडल निर्माण झालं आणि ते ऑलरेडी त्याच्यामध्ये असतात. ऑक्सिजन O2चं अर्थात महत्व आपल्याला माहिती आहे. इकडची जी फिगर दाखवती ही जे जनजीवन आहे, या जनजीवनाला लागणारा जो मुख्य वायू आहे तो ऑक्सिजन आहे. त्या ऑक्सिजन शिवाय आपण जगू शकत नाही. किंवा ऑक्सिजनचं दुसरं काम असं आहे, तो ज्वलनाला, बर्निंग करायला, मटेरियलचं बर्निंग करायला मदत करतो. ऑक्सिजन जर नसेल तर लाकूड पेटणार नाही किंवा गॅस पेटणार नाही किंवा मेणबत्ती पण पेटणार. आणि कार्बन डायऑक्साईड सुद्धा वनस्पतींसाठी आवश्यक असतो, कारण कार्बन डायऑक्साईड पासूनच वनस्पती ग्लुकोज तयार करत असतात आणि अशा पद्धतीने हे वायू आपल्याला पाहिजे आहेत किंवा महत्वाचे आहेत, वायुमंडलामध्ये आहेत म्हणून इथं सजीव सृष्टी निर्माण झाली. इव्हन नायट्रोजन हा जो गॅस आहे, हा नायट्रोजन गॅस सुद्धा आवश्यक आहे. ही मेणबत्तीचं इथं चित्र दाखवलेलं आहे. आपल्याला वरचं जे चित्र आहे ते ऑक्सिजनमुळे मेणबत्ती पेटते हे आपल्याला माहिती आहे, परंतु हा जो नायट्रोजन आहे त्या मेणबत्तीला अधिक बर्न होण्यापासून कंट्रोल करण्याचं काम हा नायट्रोजन वायू करत असतो. किंवा इव्हन हा जो नायट्रोजन, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे सगळे वायू मिळून ज्यावेळेस शरीरामध्ये इनहेल केले जातात किंवा इतर फूड जे असतं, मटेरियल जे असतं, फूड मटेरियल, त्या फूड मटेरियलच्या मार्फत शरीरामध्ये घेतल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन नंतर हे मानवी जे सेल आहेत माणसाचे, त्या सेल्सची ग्रोथ होण्यासाठी सुद्धा हे वायू कारणीभूत ठरत असतात किंवा महत्वाचे आहेत. आणि इथं हे वॉटर सायकल की जे वायुरूप पाणी जे म्हणतो आपण, कंडेन्सेशन, इव्हापोरेशन होऊन तेही आपल्याला पृथ्वीच्या वातावरणामध्ये दिसून येतं. अशा सगळ्या वायूंचं मिश्रण, त्याला आपण थोडक्यात एअर म्हणतो किंवा हवा म्हणत असतो. आणि मग काय झालं की आपण जो मुद्दा आहे की एन्व्हायरमेंटल एअर पोल्युशन हे कधीपासून जास्त व्हायला सुरुवात झाली आणि कधीपासून या गोष्टींची थोडंसं एक प्रदूषण आपण ज्याला म्हणतो ते प्रदूषण व्हायला सुरुवात झाली. तर जवळपास 1780च्या दशकामध्ये इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन सुरू झालं आणि त्या इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन मध्ये अनेक इंडस्ट्रीज, वाफेच्या इंजिनाचा शोध पासून तर सगळे संशोधन झाले आणि अनेक फॅक्टरीज या त्या ठिकाणी निर्माण झाल्या. आणि जे पृथ्वीवरती जे काही मटेरियल होतं अगोदर, जे पूर्वीचा माणूस वापरत होता, समजा कोळसा असेल किंवा लाकूड असेल, आणि या कोळसा आणि लाकडाचा एनर्जीच्या स्वरूपामध्ये रूपांतर करून त्याला ऊर्जा तो वापरत होता. आणि ती ऊर्जा वापरत असताना त्याला अजून या दुसऱ्या प्रकारातून ऊर्जा मिळवणी किंवा त्याने संशोधन केलं आणि त्या संशोधनातून जी काही ऊर्जा त्याला मिळत गेली, त्या ऊर्जेसाठी ही सगळी भानगड चाललेली आहे पूर्ण जगामध्ये. आणि ही ऊर्जा मिळवत असताना अनेक कारखाने टाकले गेले किंवा अनेक कारखान्यातून अनेक उत्पादनं केले जात असताना त्या ठिकाणी वापरलेले अनेक जे काही पदार्थ आहेत त्या पदार्थातून वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस हे या पर्यावरणामध्ये किंवा एन्व्हायरमेंटमध्ये फेकले जाऊ लागले. आणि ओरिजिनली मी आधी सांगितल्याप्रमाणे त्या वातावरणामध्ये, त्या ऍटमॉस्फिअरमध्ये जे जे काही वायू होते त्या वायूंच्या व्यतिरिक्त त्यांच्यामध्ये या इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन मधून जे वायू फेकले जायला लागले त्यांच्याशी त्यांचं एक रिॲक्शन झाली आणि काही कंपाऊंड अजून तिथं तयार व्हायला लागले. आणि अशा पद्धतीचे अनेक वेगवेगळ्या विषारी, ऑर्डरलेस किंवा ज्याला आपण हार्मफुल किंवा हजार्डस गॅसेस जे आहेत, त्या हजार्डस गॅसेसच्या सगळा जो काही त्या वातावरणामध्ये स्प्रेड झाला आणि तो जो स्प्रेड आहे तो स्प्रेड हा हवा प्रदूषित करायला कारणीभूत ठरायला. याच्यापैकी काही जे वायू आहेत मोजके, तिथं अनंत वायू असे आहेत की त्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये अनेक वायू आहेत आणि ते अत्यंत शरीराला हार्मफुल असतात, माणसाच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात. नायट्रोजन ऑक्साईड असेल, त्याचं ऑक्साईड तयार होतं त्याच्यात, किंवा त्या याच्यामध्ये अनेक वायूंमध्ये जर घेतलं तर इनऑर्गॅनिक गॅसेस असतात किंवा ऑर्गॅनिक गॅसेस असतात. म्हणजे H2S, अमोनिया, क्लोरीन, हायड्रोफ्लोरीन, LPG वापरतो आपण, LNG वापरतो. याच्यापासून निर्माण होणारे जे काही कार्बन कंपाऊंड असतील, हायड्रोकार्बन असतील,
CH4 असेल, अर्थात त्या संज्ञांमध्ये मी जास्त जात नाही. तर अशा अनेक प्रकारचे वायू त्या हवेमध्ये पसरले जातात आणि त्यामुळे ती हवा प्रदूषित होते आणि ती नंतर अनेक आजारांना, माणसाच्या अनेक आजारांना कारणीभूत ठरत असते. आता उदाहरणार्थ इथं हायड्रोजन आहे. हायड्रोजन खरं म्हणजे पोल्युशन फ्री गॅस आहे, फ्युएल आहे. परंतु हायड्रोजन सुद्धा तो कलरलेस आहे आणि ऑर्डरलेस आहे, त्याला वास नाही. परंतु तो जर जास्त प्रमाणामध्ये एका ठिकाणी असला तर त्याचं सुद्धा एक्सप्लोजन होतं, म्हणजे स्फोट होतो. किंवा नंतरचा इथं गॅस जो याच्यावरती स्लाइडवरती दाखवला तो कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईड हा जो गॅस आहे हा जास्त प्रमाणामध्ये जर कधी इनहेल केला गेला नाकाद्वारे तर तो ते जे हिमोग्लोबिन असतं आपल्या रक्तातलं, त्या हिमोग्लोबिनचं तो कार्बॉक्सी हिमोग्लोबिन नावाचा एक घटक तयार करतो आणि तो आपल्याला ब्रिदिंगसाठी किंवा याच्यातून बॉडी टिश्यू जे ते कमकुवत करण्याचं काम हे अशा पद्धतीने तो कार्बन मोनॉक्साईड सुद्धा करत असतो. आता थोडासा मी हा जो CO2 आहे तो वरचा 1 नंबरचा तो थोडासा बाजूला ठेवतो आणि क्लोरीन घेतो. क्लोरीन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. क्लोरीन हा आपण पाण्यामध्ये सुद्धा पाणी शुद्धीकरणासाठी वापरला जातो. परंतु हाच क्लोरीन वायू जर जास्त प्रमाणामध्ये वापरला गेला, हा क्लोरीन वायू जर जास्त प्रमाणामध्ये वापरला गेला तर त्याच्यापासून त्या ॲक्वेटिक सिस्टीमशी जर त्याचा काही कॉन्टॅक्ट झाला, काही रिॲक्शन झाली तर ती जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन घडून येताना त्याचं जवळपास काहीतरी कार्बॉक्सी डायऑक्सिन नावाचा एक पदार्थ तयार होतो आणि तो घातक असा असतो. तो लंग्सवरती इफेक्ट करतो आणि या पद्धतीने या क्लोरीनचा सुद्धा तसा जास्त प्रमाणामध्ये दुष्परिणाम आहे. आपल्याला भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की भोपाल गॅस दुर्घटना जी आहे ती 1984 ला झालेली होती आणि त्याच्यामध्ये मिथिल आयसोसायनेट नावाचा जो गॅस होता तो त्या युनियन कार्बाइड या कंपनीमधून भोपाळ या शहरात ज्या वेळेला तो याच्यामध्ये हवेमध्ये फेकला गेला किंवा लीक झाला आणि त्या लीक झाल्यापासून थाउजंड्स ऑफ पीपल त्याच्यात मेले होते आणि अशा पद्धतीने हे जे गॅसेस आहेत यांचं काय घडू शकतं त्यांच्यापासून हे आपल्याला माहिती. किंवा नागोठाणे मुंबईला या ठिकाणी 1990 ला गॅस क्रॅकर प्लॅन्ट त्याचा एक्सप्लोजन होऊन अनेक प्रकारचे एक्सप्लोजिव्ह गॅसेस जे काही किचन गॅसेस आपण ज्याला म्हणतो त्याचा स्फोट झाला आणि तिथून सुद्धा आपल्याला अनेक अशा पद्धतीचं वेगळे ऍक्सिडेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाले. आता इथं मी CO2 मुद्दामच मागे ठेवलेला होता. हा CO2 जो आहे हा CO2 हा तसा फ्रेंडली गॅस आहे, म्हणजे नॅचरल वातावरणामध्ये असलेला जो गॅस आहे हा CO2 हा महत्वाचा आहे. परंतु तो सुद्धा जर कधी जास्त प्रमाणामध्ये त्या हवेमध्ये त्या वातावरणामध्ये पृथ्वीच्या वातावरणामध्ये जास्त प्रमाणामध्ये झाला तर त्याच्यापासून काय होतं हे जे नेहमीच्या टर्म तुम्हाला माहिती आहेत, आपल्याला माहिती आहे, त्या मी थोडंसं एक्सप्लेन करतो. की आपण एक ग्रीन हाऊस इफेक्ट अशा पद्धतीचा शब्द नेहमी ऐकत असतो. शेतकरी आता सध्या ग्रीन हाऊस टाकायला लागलेले आहेत की काही जे पिकं आहेत ते पिकं वेगवेगळ्या तापमानाला आपल्याकडे जे तापमान असतं त्या ठिकाणी जर कधी ते पिकं लावायची असतील आणि त्यांचं उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला त्या आर्टिफिशियली हरितगृह तयार करता येतं हे आपल्याला माहिती. परंतु मुळात तो हरितगृह जो आहे तो इफेक्ट जो काही ग्रीन हाऊस इफेक्ट वापरून आहे त्याच्यानुसार ते तयार केलेलं असतं. म्हणून फिजिक्समध्ये असं म्हटलं जातं की सिमेट्री ऑफ नेचर म्हणजे निसर्गाचा अभ्यास करून त्याच्याशी साधर्म असलेल्या वस्तू आर्टिफिशियली बनवल्या जातात. कुठलंही संशोधन असं 90% संशोधन जे आहे ते नेचर ऑफ सिमेट्रीचा आधार घेऊनच लागलेलं आहे. संशोधनात्मक जी काही प्रगती झालेली आहे ती 90% जवळपास आपल्याला सिमेट्रीवरून नेचर ऑफ सिमेट्रीवरून झालेली. म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्टची कल्पना नेमकी आली कुठून ती सुद्धा याच्यातूनच आलेली आहे. नेमकं आपण फिजिक्सचे अजून एक डेफिनेशन करताना फिजिक्स इज द फिलॉसॉफी ऑफ नेचर असं म्हणतो. तर निसर्गाची फिलॉसॉफी कशा पद्धतीने इथं वापरली जाते याचं एक थोडंसं उदाहरण बघा. तर ते ग्रीन हाऊस इफेक्ट जो आहे पृथ्वीचं मी अगोदरचे जे तुम्हाला फिगर दाखवले त्याच्यामध्ये पृथ्वीचं जे काही वातावरण आहे त्या वातावरणाच्या आतमध्ये सूर्यापासूनचे अतिनील किरण आणि अनेक प्रकारचे अशा वेगवेगळ्या तरंग लांबीचे किरण हे येत असतात. त्याच्यापैकी काही किरण हे रिफ्लेक्ट होतात आणि काही जे व्हिजिबल किंवा मॉडरेट वेवलेंथचे जे काही किरण असतात ते आतमध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येतात आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आल्यानंतर काही ऍब्सॉर्ब होतात आणि काही परत रिफ्लेक्ट होतात. ते रिफ्लेक्ट होऊन त्या स्पेसमध्ये जात असताना हे जे वायुमंडल आहे
त्या वायुमंडलाच्या मध्ये असलेला हा जो CO2 आहे, कार्बन डायऑक्साईड, त्याच्यानंतर मिथेन आणि पाण्याची वाफ किंवा क्लोरोफ्लोरोकार्बन नावाचा एक वायू तिथं असतो. आणि हे जे वायू आहेत या वायूंशी त्याचा इंटरॅक्शन, कोलायडेशन घडून येतं त्या रेजचं, त्या किरणांचं, आणि ते परत माघारी त्या पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे फिरतात. आणि म्हणून अशा पद्धतीने ते माघारी फिरत असतात. कंटिन्युअसली ही प्रोसेस सुरू असते. आणि म्हणून ते जो पृष्ठभाग आहे त्या पृथ्वीचा पृष्ठभागाचं तापमान जे आहे ते कॉन्स्टंट ठेवण्यास ते मदत करतात, स्थिर ठेवण्यास मदत करतात. म्हणजे 30, 40, 50, 45 डिग्री पर्यंत या पृथ्वीचं टेम्परेचर वाढतं वातावरणाचं, हे आपल्याला माहिती आहे. त्याच्या पुढे जास्त वाढू देत नाही किंवा जास्त थंड होऊ देत नाही. याला मूळ कारण हे आहे. हे जे रेज जर कधी रिफ्लेक्ट होऊन डायरेक्ट इथे वरती निघून गेले असते तर पृथ्वीचं निश्चितपणे पृष्ठभागाचं तापमान हे कमी झालं असतं आणि तिथं जीवसृष्टी निर्माण झाली नसते. तर स्थिर टेम्परेचर ठेवण्यासाठी जसं या कार्बन डायऑक्साईड, मिथेन, पाण्याची बाष्प आणि क्लोरोफ्लोरोकार्बन यांचा वापर होतो, त्याच पद्धतीने शेतकरी ज्या वेळेला छोटंसं 1-2 एकरामध्ये हरितगृह बनवतो तो एक पॅकेज बनवतो आणि त्या पॅकेज मध्ये जे काही वायू आहेत त्यांना बाहेर न जाऊ देता त्याच ठिकाणी त्या किरणांना त्या वायूंमार्फत रिफ्लेक्शन घडून आणून त्या ठिकाणी त्याला 30 डिग्री 40 डिग्री जेवढं टेम्परेचर त्या पिकांना लागतं तेवढे टेम्परेचर ते आर्टिफिशियली मेंटेन केलं जातं. म्हणून याला इको फ्रेंडली गॅस असं सुद्धा म्हटलं जातं. परंतु मी जे मगाशी म्हटल्याप्रमाणे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन जी झाली आणि त्या इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनच्या मध्ये जे काही इतर वायू त्या वातावरणामध्ये फेकले जात आहेत प्रचंड प्रमाणामध्ये, त्या ठिकाणी वायूंची अशी गर्दी झालेली आहे आणि त्या गर्दी झाल्यामुळे या ठिकाणी दुसरा एक धोका निर्माण झालेला आहे किंवा किंबहुना त्याचे परिणाम दिसायला लागलेले आहेत. त्याला आपण सरळ भाषेमध्ये म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग. आता हे जे ग्लोबल वॉर्मिंग नेमकं काय? पहिली जी फिगर मी तुम्हाला आता दाखवली की CO2 आणि मिथेन वगैरे हे जे वायू आहेत ते जे रिफ्लेक्टेड रेज आहेत, किरण आहेत, त्यांना परत पृष्ठभागाकडे पाठवतो. परंतु हे जे इतर वायू जे इंडस्ट्रीमधून निघालेले जे काही पोल्युशन आहे, पोल्युटेड वायू जे आहेत ते वायूंची या ठिकाणी गर्दी झाल्यामुळे हे जे रेज आहेत ते जास्त प्रमाणामध्ये रिफ्लेक्शन होऊन त्यांचं सतत कंटिन्युअस रिफ्लेक्शन होतं आणि पृष्ठभागावरती ते येत असतात, परत कंटिन्युअस रिफ्लेक्शन होतं आणि म्हणून पृथ्वीच्या त्या पृष्ठभागाचं टेम्परेचर हे हळूहळू आता वाढायला लागलेलं आहे. म्हणजे आपण पूर्वीच्या लोकांचा विचार केला आणि आपला विचार केला तर आपण आता जवळपास 48-50 डिग्री टेम्परेचर पर्यंत जळगाव नगरच्या भागामध्ये आपल्या भागामध्ये सुद्धा 47-48 पर्यंत उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जातं. तर याला मूळ कारण हे ग्लोबल वॉर्मिंगचं आहे. आणि या ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम जे आहेत ते अत्यंत भयावह आहेत. म्हणजे कदाचित काहीतरी पुढच्या 100-150-200 वर्षामध्ये ही पृथ्वीचा विनाश होईल किंवा वातावरण संपेल, जीवसृष्टी संपेल अशी एक शक्यता या ठिकाणी निश्चितपणे निर्माण झालेली आहे. आणि म्हणून जगभरातून याला क्योटो करार असा करार मागे केला गेला मागच्या काही वर्षांमध्ये आणि त्यानुसार आता पर्यावरणावर अधिक भर दिला जातो. काय काय घडू शकतं ग्लोबल वॉर्मिंग? आपण म्हणतो की समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते, पावसाचं अनिश्चित येणं जाणं. आपण जर मागच्या 2-3 वर्षाचा अभ्यास केला तर दर महिन्याला एकदा पाऊस पडतो आणि वेळेवर येत नाही. तर ही जी चेन आहे ही सगळी चेन त्याच्यामुळे तुटून जाते. अमेरिकेमध्ये आता 8 दिवसापूर्वी हीट वेव्ह आलेली होती की उष्णतेची लाट. ज्या ठिकाणी जास्त बर्फ पडतो त्या ठिकाणी कमी बर्फ पडायला लागला. आपण म्हणतो हिमालयाची उंची कमी व्हायला लागली, म्हणजे ग्लेशियर जे आहेत ते ग्लेशियर वितळायला लागलेले आहेत. हे सगळे जे ग्लोबल परिणाम आहेत हे ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आहेत आणि त्याला आपण ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. आणि हा या मागचा जो हेतू आहे हा दाखवण्याचा तो होता. आणि म्हणून एन्व्हायरमेंटची एअर पोल्युशन कंट्रोल करणं हे अत्यंत गरजेचं झालं. त्याच्यानंतर आपण नेहमीचा एक गॅस बघतो, तो जो गॅस आहे तो लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आहे. हा गॅस घेण्याचं इथं मूळ कारण असं आहे की तो नेहमी आपल्या घराघरांमध्ये डोमेस्टिक याला कारखान्यांमध्ये कायम वापरला जातो. सगळ्यात जास्त वापरला जाणारा LPG गॅस तो स्टॉक फ्युएल म्हणून वापरला जातो. त्याच्यामध्ये जवळपास इथेन 9 ते 21% असतं, प्रोपेन असतं आणि आयसोब्युटेन नावाचे पदार्थ त्याच्यामध्ये असतात. तो अत्यंत इनफ्लेमेबल आणि एक्सप्लोजिव्ह अशा पद्धतीचा गॅस आहे. आणि हा जो गॅस आहे याचा जो व्हॉल्यूम असतो तो 1.8% किंवा 13% वरती जर कधी त्याचं लिकेज झालं तर निश्चितपणे आपल्याला त्याचं एक्सप्लोजन घडून येतं.
काही दिवसांपूर्वी पिंपळनेरला त्या पुलाजवळ नामसप्ताह या यात्रेच्या निमित्ताने एक मोठं गॅस टँकर उलटलेलं होतं. जवळपास 20 किलोमीटरचा परिसर सील केला गेला होता. तर अशा पद्धतीचे अनेक ठिकाणी हे एक्सप्लोजन होत असतात आणि म्हणून असे हे जे वेगवेगळे गॅसेस आहेत, हे वेगवेगळे गॅसेस इव्हन त्यांच्यासोबत त्या हवेमध्ये असलेले व्हायरसेस, बॅक्टेरिया आणि ह्या सगळ्यांना डिटेक्ट करणं आणि डिटेक्ट एकदाचे झाले की त्यांच्यासाठी कंट्रोल करणं हे अत्यंत गरजेचं सायंटिस्ट लोकांच्या दृष्टीने किंवा पूर्ण जगभरामध्ये त्याच्यावरती नेहमी संशोधन सुरू असतं. आणि ते संशोधन जनरली सध्याच्या काळामध्ये हे जे सेन्सॉर्स आहेत, गॅस सेन्सॉर असतील किंवा व्हायरल काहीतरी डिटेक्ट करण्याचे सेन्सॉर असतील किंवा सुपर कपॅसिटन्स असतील, ते सुपर कपॅसिटन एनर्जी स्टोरेज डिव्हाइसेस यांच्यावरती सगळ्यात जास्त काम या ठिकाणी चाललेलं असतं. अनेक लोकांनी याच्यावरती कामं केलेली आहेत. माझे सहकारी उगले सरांनी सुद्धा याच्यावरती काम केलेलं एमपीच्या वेळा. तर हा जो प्रकार आहे, मी थोडक्यात काय सांगितलं की हवा म्हणजे काय, वातावरण म्हणजे काय, आणि त्या वातावरणामध्ये इतर माणसाच्या ज्या काही इंडस्ट्रीज किंवा जे काही आपण इंडस्ट्रियलायझेशन करतो, आधुनिकीकरण करतो, त्या आधुनिकीकरणामधून निर्माण होणारे जे काही प्रश्न आहेत, जे काही प्रदूषण आहे हवेचं, त्या हवेत होणाऱ्या प्रदूषित गॅसेसचं या ठिकाणी एक सांगणं आवश्यक वाटतं. आता हे सगळे जे गॅसेस आहेत, इतकं आपलं हे सगळं बघितलं तर आपलं वातावरण इतकं कंटॅमिनेटेड आहे, प्रचंड कंटॅमिनेटेड आहे. म्हणजे पुढे पुढे अशी परिस्थिती येईल की ऑक्सिजन आपल्याला त्याच्यातून घ्यायचं, कारण हे सगळे वायू निश्चितपणे नाकामधून मध्ये जात असतात आणि त्याचा व्हायरसेस असतील, बॅक्टेरिया असतील, हे सगळे गॅसेस असतील, त्याचा सगळ्या शरीरावरती तो हेल्थ हजार्डस असल्यामुळे तो परिणाम हा होत असतो. आणि म्हणून ह्या सगळ्या गॅसेसला एक सेन्स करणं आणि कंट्रोल करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आता कंट्रोल आणि सेन्स आणि सेन्सॉर हा जो शब्द आहे, हा अत्यंत लहान शब्द आहे, परंतु त्याची व्याप्ती अतिशय मोठी आहे. तो सगळ्यांना माहिती असलेला शब्द आहे. याला इंग्लिशमध्ये जरी आपण सेन्सॉर म्हणत असतो तरी त्याला मराठीमध्ये संवेदक असा शब्द आहे. माणूस जर म्हटलं तर माणसाला जन्मजातच 5 ज्ञानेंद्रिय असतात हे आपल्याला माहिती. आणि ते जे ज्ञानेंद्रिय आहे, ते ज्ञानेंद्रिय म्हणजे कान, डोळे, जीभ, नाक आणि त्वचा. तर हे सेन्सॉर्स आहे. तर डोळे जे आहेत ते काय करतं की किरण जे आहेत, रेज जे आहेत, लाईट जो आहे, लाईटला सेन्स करायचं काम करतं आणि त्याचं सिग्नल मध्ये रूपांतर करून ते ब्रेनकडे पाठवण्याचं, सिग्नल ब्रेनकडे पाठवण्याचं काम करतं. अर्थात तो ऑप्टिकल सेन्सर आहे. डोळा म्हणजे ऑप्टिकल सेन्सर, त्याला लेन्स सिस्टीम असते. मग हा मी नेहमी म्हणतो की नेचर ऑफ सिमेट्री वापरूनच नेहमी संशोधन केलं जातं. तर मग हा जो डोळा आहे, त्या डोळ्याच्या मध्ये 2 लेन्सेस असतात आणि त्या 2 लेन्सेसचा वापर करून एखादा ऑब्जेक्ट वरती पडलेले जे किरण आहेत, ते किरण त्या डोळ्यांच्या लेन्स सिस्टीम वरती येतात आणि नंतर ते एका ठिकाणी कॉन्व्हर्ज होऊन रेटिनावरती कॉन्व्हर्ज होतात. आणि ज्या वेळेला रेटिनावरती कॉन्व्हर्ज होतात त्यावेळेला त्याचा एक सिग्नल, त्याचे वेगवेगळे पॉइंटवरती ते पडतात आणि ते जे सिग्नल आहेत ते ब्रेनला जातात आणि ब्रेन त्याची इमेज, त्या ऑब्जेक्टची इमेज त्या डोळ्यांमध्ये तयार करतं किंवा आपल्याला ते दिसतं. सिमिलर त्याच पद्धतीने कॅमेरा आपण म्हणू शकतो, इट इज ऑल्सो ऑप्टिकल सेन्सर. डोळ्यांची जशी रचना आहे तशीच आपण फोटोग्राफीचा ऑडिओ कॅमेरा असेल, व्हिडिओ कॅमेरा आणि फोटो कॅमेरा असेल, त्याच्यामध्ये वापरलेली असते. 2 लेन्स असतात, फोटो निघतो ऑब्जेक्टचा, आपण ज्या ठिकाणी तो समोर धरला तर तो फोटो निघत असतो. त्याच पद्धतीने कान सुद्धा एक सेन्सॉर आहे, तो एक साऊंड सेन्सॉर आहे. आणि तो साऊंड सेन्सॉर आपली जी माईक सिस्टीम असते आर्टिफिशियल, जसं माईक मध्ये आपण बोललो आणि त्याचं सिग्नलच्या रूपांमध्ये रूपांतर झालं आणि रूपांतर झाल्यानंतर त्या स्पीकर मधून आपल्याला आवाज ऐकू येतो, ती सिस्टीम त्या कानाची पण आहे. ब्रेन ते इंटरप्रिट करत असतं. जीभ पण एक सेन्सॉर आहे. चव जी असते त्या चव त्या जिभेला कळत असते, म्हणून नाक सेन्सॉर आहे, स्मेल आहे त्याला. काही गॅसेसला ते इंटरनली पास करत नाही, काही ऑक्सिजन वगैरेला इंटरनली पास करतो, पण त्याच्यासोबत अजून काही जे लाइटर गॅसेस असतील किंवा व्हायरल असतील, ते व्हायरसेस असतील, त्या आतमध्ये जात असतात. तर अशा पद्धतीने त्वचा सुद्धा एक सेन्सॉर आहे, संवेदक आहे. त्वचा आपल्याला कळते की एखाद्या वेळेला चालत्या बसमधून आपण हात बाहेर काढला आणि समोरून एखादं वाहन आलं तर पटकन तो हात मध्ये जातो. म्हणजे काय की त्वचेला सुद्धा काहीतरी सेन्सेशन आहे. इव्हन टेम्परेचर सेन्सॉर म्हणून सुद्धा त्वचेला आपण मानत असतो. म्हणजे थर्मामीटर आपण त्वचेवरती धरतो आणि ते थर्मामीटर सुद्धा एक सेन्सॉर आहे.
आणि ते टेम्परेचर आपल्याला त्या पृष्ठभागावरचं त्वचेचं टेम्परेचर, शरीराचं टेम्परेचर हे दाखवत असतं. आणि म्हणून असे जे संवेदक आहेत अनेक ठिकाणी गाड्यांमध्ये असतील, टीव्ही तुम्ही सुरू करतात, त्या टीव्ही सुरू करत असताना जो काही रिमोट आपण वापरतो तो रिमोटला पण सेन्सॉर असतो. त्या वेव्स ते टीव्हीचा रिसिव्हर, ट्रान्समीटर जे काही असेल ते कॅच करत असतं. टीव्ही सुरू होतो, लाईट सुरू होतो, असं सगळे अनेक सेन्सॉर्स या बाजारामध्ये उपलब्ध आहेत किंवा आपण डे टू डे लाईफमध्ये हे संवेदक जे आहेत ते वापरत असतो. तशाच पद्धतीने हे जे गॅस सेन्सॉर आहेत त्या गॅस सेन्सॉरला जवळपास इलेक्ट्रॉनिक नोज अशा पद्धतीने एक संबोधन केलं गेलेलं आहे. म्हणजे भविष्यामध्ये हे फायनल संशोधन असं असेल की या वातावरणामध्ये असलेल्या कुठल्या गॅसला नाकाच्या आतमध्ये अलाउड करायचं अशा पद्धतीचं एक मटेरियल डेव्हलप होईल आणि ते मटेरियल त्याच ऑक्सिजनला सेन्स करेल आणि त्या ऑक्सिजनला त्या नाकामध्ये पासआउट करेल, असं नाकाच्या वरती लावणार आहे आपण पुढे भविष्यामध्ये आपल्याला लागू शकतो. आणि अशा पद्धतीचा एक सेन्सॉर निश्चितपणे पुढच्या काळामध्ये तयार करण्यासाठी सायंटिस्ट लोकांचे या ठिकाणी प्रयत्न सुरू असतात. म्हणजे तो नाकाच्या वरतीला जसं आपण मास्क लावतो त्या पद्धतीने तो लावला जाईल आणि तिथून जे आपल्याला आवश्यक आहे तेच गॅसेस किंवा तेच वायू आपल्या शरीरामध्ये जातील, अशा पद्धतीची एक संकल्पना, एक संशोधन याच्यामध्ये सुरू असतं. तर हा नेमका गॅस सेन्सॉर म्हणजे काय असतो? एक फिजिकल आणि केमिकल मेथड वापरून एक अशा पद्धतीचं एक मटेरियल तयार केलं जातं आणि ते जे मटेरियल आहे ते मटेरियल मुळातच निर्जीव असतं आणि त्या निर्जीव जरी मटेरियल असतं तरी त्या निर्जीव मटेरियलच्या वरती ज्या वेळेला आपण एखादा गॅस किंवा एक्सपोज करतो, त्याच्यावरती टाकतो, त्यावेळेला त्या मटेरियलच्या आतमध्ये असलेले जे काही त्या मटेरियलचे ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स किंवा पार्टिकल असतील ते पार्टिकल त्याला प्रतिसाद देतात आणि ते प्रतिसाद दिल्यानंतर त्याचं रूपांतर कुठेतरी इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये, इलेक्ट्रॉनिक सिग्नलमध्ये किंवा ऑप्टिकल सिग्नलमध्ये केलं जातं आणि त्याच्यानंतर त्या सिग्नलचं ॲम्प्लिफिकेशन करून ते वेगळ्या पद्धतीने आपल्याला स्पीकर, माईक कशाला तरी जोडता येतं किंवा लाईटला जोडता येतं आणि त्याचं इंडिकेशन आपल्याला मिळतं की या ठिकाणी या पद्धतीचा गॅस आलेला आहे. तो कमी प्रमाणात असला तर आपल्याला लवकर त्याचं इंडिकेशन मिळत असतं. जनरली फायर ब्रिगेड जर कधी आपण बघितलं, एखाद्या इमारतीमध्ये जर कधी आग लागलेली असेल, त्या ठिकाणी धूर तयार झाला, स्मोक तयार झाला, तर तो स्मोक त्या ठिकाणी लावलेल्या सेन्सॉर मटेरियलवरती एक्सपोज होतो आणि त्या ठिकाणी लगेच त्याच्यापासून एक सिग्नल तयार होतो, करंट तयार होतं आणि त्यानंतर तो सायरन वाजतो. तो सायरन वाजल्यावर त्या ठिकाणी एक फायर ब्रिगेडची गाडी येते. ही सगळी ऑटोमॅटिक सिस्टीम आजकाल तयार झालेली आहे. पण पुढे अत्यंत मायक्रो जो भाग आहे, अत्यंत बारीक जो भाग आहे हवेमधला, आणि त्याच्या बाबतीमध्ये हे सगळं संशोधन नेहमी अविरत सुरू असतं. आणि म्हणून सेन्सॉर जे आहेत, हे सेन्सॉर किंवा संवेदक आपण ज्याला म्हणतो, ते संवेदक हे पुढच्या भविष्य काळामध्ये हे निश्चितपणे या करोनाच्या पार्श्वभूमीवरती ज्या ठिकाणी आपण हवेमध्ये अनेक व्हायरसेस असतात त्याच्यापैकी जे हार्मफुल व्हायरसेस आहेत यांना अडवण्याचं काम, यांना डिटेक्ट करण्याचं काम हे करू शकतात. आणि पुढच्या दृष्टीने एक फ्युचर स्कोप म्हणून या ठिकाणी हा एक महत्वाचा एक विषय जो आहे तो विषय मी थोडक्यात संपवलेला आहे. मला असं वाटतं की तुम्हाला बऱ्यापैकी हे ऐकू गेलेलं असेल आणि मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. विषय तसा फार मोठा आहे परंतु थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे वेळेच्या अभावी. आणि म्हणून मी माझा जो टॉक आहे तो इथं संपवतो आणि प्राचार्य साहेबांनी आणि संयोजन समितीने मला या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली, त्या संधी बाबतीत मी त्यांचे आभार मानतो. सर्व जे उपस्थित आहेत, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांचे पण मी आभार मानतो. आणि भविष्य काळासाठी संशोधन करण्यासाठी खास करून सायन्सचे जर विद्यार्थी असतील तर त्यांना शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर सोनवणे सर. हवेचे प्रदूषण आणि त्याचबरोबर त्याला डिटेक्ट करण्यासाठीचे वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सॉर्स कसे डेव्हलप झालेले आहेत या बाबतीतलं विवेचन आपण अतिशय शास्त्रीय पद्धतीने सांगितलेलं आहे. त्याबद्दल संयोजन समितीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. यानंतर आपण नेहमीप्रमाणे प्रश्नांसाठी खुलं करूया. हॅलो हॅलो, येतोय आवाज? हे बघा, हो सर. मी ज्यांचं नाव वाचून दाखवणार आहे त्यांनी होकार द्यायचा आहे तिकडून. तर
दीपक सूर्यवंशी कोण आहे? मी आहे सर. हा बर. तू त्यानंतर तू सायन्सलाच असेल ना तू? नाही सर, आर्टला आहे. आर्टला आहे. कोणत्या वर्गाचा आहे? FIB. FIB. शाबास बेटा. त्यानंतर गायत्री कोठावदे कुठल्या वर्गाची बेटा? यस सर. कोणत्या वर्गाची आहे तू? FIBSC. SYBSC. बर. FIBSC सर. हो हो आला ऐकवाल मला. ऋषाली वाघ, हर्षाली वाघ कुठल्या वर्गाची? हर्षाली. FIBA. हर्षाली वाघ. हर्षाली कोण आहे? FIBA. हर्षाली म्हटलंय, हर्षाली म्हटलंय नाही. गायत्री कोठावदे. त्यानंतर पूजा चौधरी कुठल्या वर्गाची बेटा? SYBCom. SYBCom. हो. तेजस्विनी कुठल्या वर्गाची बेटा? तेजस्विनी. तेजस्विनी आहे. तेजस्विनी कोण आहे? तेजस्विनी सोनवणे कोण आहे? ही काय जॉईन करून घेतले बाजूला होऊन गेली. विशाल गायकवाड कुठल्या वर्गाचा बेटा? विशाल कुठल्या वर्गाचा आहे तू? FY. हे बघा, ज्यांचे नाव विचारले फक्त त्याच्यामध्ये एकच जणांचा रिस्पॉन्स मिळाला. आता याच्यामध्ये जेमतेम 7-8 विद्यार्थी आहेत. हर्षालीचं ऐकू आलं का बेटा तुला? हर्षाली काय सर? कुठल्या वर्गाची आहे तू? कोणत्या वर्गात आहे? कविता कदम कोणत्या वर्गाची आहे? कविता बैरम. कविता बैरम कोणत्या वर्गाची आहे? SYBCom सर. SYBCom. पूजा चौधरी. प्रेरणा नांद्रे कोण आहे? काय सर? प्रेरणा नांद्रे तू आहे का? हो सर. कुठल्या वर्गाला आहे तू बेटा? FIBSC. SYBSC. एक मिनिट. भूषण आयरे. भूषण आयरे कुठल्या वर्गाचा आहे? भूषण आयरे. भूषण. अरे भूषण त्याच्याकडे रेंज कमी असते सर. असं आहे का? हा, त्याच्यामुळे तो इथे लगळवाड म्हणून खेळ आहे ना, तिथला आहे तो आदिवासी. लगडवाड. जवळ लगळवाड म्हणून खेळ आहे ना, तिथला आहे तो. त्याच्याकडे प्रॉब्लेम असतो नेटचा. यश देसले कोण आहे? यश देसले. मी सर. कुठल्या वर्गाचा बेटा तू? कुठल्या वर्गाचा आहे? FIB. योगेश जाधव कुठल्या वर्गाचा आहे? योगेश जाधव कुठल्या? SYBSC. बर. आता सरांनी प्राध्यापक डॉक्टर नितीन सोवणे यांनी शिकवलं किंवा एक व्याख्यान दिलं. समजलं का बेटा? नवीन विद्यार्थी SYBSC 2-3 विद्यार्थी तर वाईट असं वाटतं की विद्यार्थी जॉईन करायला आपण कमी पडतोय आहे. त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये विद्यार्थी जे जॉईन होत नसतील त्यांना इंटरनल मार्क्सच्या बाबतीमध्ये आपण देण्याच्या बाबतीमध्ये इंटरनल मार्क्स त्यांना द्यावे की नाही द्यावे या बाबतीमध्ये आपण प्राचार्यांशी भेटायचंय. सर्व प्राध्यापकांनी यांना दिलेले मार्क्स हे आपण फुकट देतोय. आपण त्यांना शिकवण्यासाठी
खूपच आग्रह करतो, आकर्षित करतो, पण विद्यार्थी हजर राहत नाही. त्यांना न करता सुद्धा मार्क्स आपण फक्त कोरोनाच्या काळामध्ये आपण देतो. त्यांना वाटतं की मार्क्स देऊन देतात, पण विद्यार्थ्यांना 2-4 दिवस जरा प्रेशराईज करून त्यांना जॉईन करण्याचा प्रयत्न करा. नाहीतर मार्क्सच्या बाबतीमध्ये प्राचार्यांनी आम्हाला भेटायला सांगितले असं प्रत्येक प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना सांगावं. नाहीतर मी अगोदरच सांगितलं की त्यांचे मार्क्स देण्याच्या बाबतीमध्ये आपण जरा कठोर निर्णय घ्या. आणि आज जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्याने त्या इतर विद्यार्थ्यांना निरोप पोचवा. आम्ही तुमच्यासाठी, तुम्हालाही या ठिकाणी जॉईन करण्यासाठी प्रयत्न करत असतो. तुम्हालाही काहीतरी तुमच्यामध्ये बदल व्हावा यासाठी प्रयत्न करत असतो. पण आपण रिस्पॉन्स देत नाही. तुम्ही रिस्पॉन्स देत नाही की आमचे प्राध्यापक तुम्हाला सांगत नाही. आता याच्यावर काहीतरी मार्ग शोधावा लागेल. ठीक आहे, याच्या पुढे मला विचार करावा लागेल. तर याच्यावर कुणाला प्रश्न असतील तर प्रश्न विचारू शकतात. त्याच्या अगोदर मी दररोज सुरुवात करत असतो प्रश्नाची. मला असा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न फक्त प्राध्यापक डॉक्टर नितीन सोनेसाठी नाही, तो प्रश्न सर्वांसाठी आहे. पर्टिक्युलर सायन्सच्या प्राध्यापकांसाठी आहे. आता सध्या कोरोनाचा एक ज्वलंत जागतिक लेव्हलचा एक मोठा प्रॉब्लेम आहे. त्या प्रॉब्लेमवरून मला निर्माण झालेला प्रश्न आहे. नितीन सोने यांनी सांगितलं की हवेमध्ये कोणकोणत्या वायूचे स्तर असतात वगैरे वगैरे सर्व डिटेल सायन्सच्या भाषेमध्ये त्यांनी मराठीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या समोर मांडलं. पण एक प्रश्न असा निर्माण झाला, झाडावरून फळ खाली पडतं. नेपोलियनने न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. परंतु गुरुत्वाकर्षणामुळे ते झाडावरून फळ खाली पडतं याच्यावर आम्ही वर्षानुवर्षे मान्य करत आलोय. पण झालेले जे संशोधन आहे, झालेले जे शोध आहेत, त्या शोधांवर अनालिसिस करणारी एक जागतिक रिसर्च संस्था आहे का, एक असा प्रश्न. आम्ही आजही असं शिकतो, आजही आम्ही जुन्या गोष्टी ऐकतो की वाल्या होता, तो जंगलात जायचा, जंगलाचे जो लोक सांग त्यांना मारून टाकायचा, लुटायचा वगैरे वगैरे. पण असा एक प्रश्न निर्माण का झाला नाही की वाल्याही माणूस होता, वाल्याजवळ हत्यार होती, तो जर रोजच मर्डर करत असेल तर त्याला बलोत्तर असा, त्याला फाईट देणारा असा माणूस का निर्माण झाला नसेल? त्याला विरोध का करत नव्हते? शेवटी तो सुद्धा माणूस, आपण सुद्धा माणूस, त्याच्यापेक्षा वरचढ असा वाल्याचा बाप असा त्या काळामध्ये का निर्माण झाला नसेल? होता का? म्हणजे आम्ही जे आम्ही पुस्तकामध्ये आहे ते पुस्तकामध्ये वर्षानुवर्ष आम्ही तेच शिकवत आलोय, तेच शिकतोय. मग मला असं एक माझं कदाचित नॉलेज त्या बाबतीमध्ये कमी असेल की त्याच्यावर एक झालेल्या शोधांवर एक संशोधन करणारी एक अशी जागतिक संस्था घ्या, देशाच्या पातळीवरची संस्था घ्या. ती संस्था संशोधन करते का? आता सध्या कोरोनाच्या पिरियडमध्ये अशी परिस्थिती आहे, WHO 5-5 दिवसांनी स्टेटमेंट बदल की कोरोनाचे हे असे लक्षण आहे की ज्याला संपूर्ण जग एक आयडिओलॉजी म्हणून, आयडियल इन्स्टिट्यूट म्हणून पाहतो. पण ती संस्था सुद्धा योग्य असं सांगत नाही.
ठीक आहे, हा स्पॅन कमी आहे, 2 वर्षाचा स्पॅन आहे, मान्य कर. मग ज्यावेळेस असा वर्षानुवर्षे आम्ही तसंच ऐकत आलो आहे, मी बऱ्याचदा माझ्या मनोगतामध्ये व्यक्त करतो, आम्ही अजूनही भारतामध्ये गरिबीची व्याख्या हीच अभ्यासतो. कोणती? की ज्यांना अन्न, वस्त्र, निवारा 3 गरजा भागवता येते त्यांना आपण गरीब म्हणतो. पण आज भारत 3री महाशक्तीमध्ये गणना होते. आज आपल्या देशामध्ये या 3 गरजांवर गरिबी असू शकते का? आम्ही आजही तेच अभ्यासतोय. अमेरिकेमध्ये गरिबीची व्याख्या वेगळी, पर कॅपिटल इन्कमवर आहे. आपल्या देशात ते सरळ आहे, अन्न, वस्त्र, निवारा, की जिथं आज देशातल्या प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न वाढलंय, उत्पन्नाची मर्यादा वाढलेली आहे. त्यामुळेच आज सरकारने नॉन क्रिमिनलची मर्यादा सुद्धा वाढवलेली आहे. पण गरिबीच्या व्याख्येमध्ये बदल दिसत नाही. जे जे शोध आहेत त्या शोधांमध्ये आम्ही अनालिसिस, त्या शोधांमध्ये दुसरे शास्त्रज्ञ शोध घेतात का? मला सुद्धा याची कल्पना आहे की रिसर्च हे कंटिन्यू प्रोसेस आहे. पण झालेल्या शोधांवर नवीन नवीन शास्त्रज्ञांनी, 4 शास्त्रज्ञांनी त्याच्यावर रिसर्च केलं पाहिजे की गुरुत्वाकर्षण, न्यूटन हेच आहे फायनल. पण कोण त्याच्यामध्ये वेगळे कन्क्लुजन येईल, निश्चितच येईल, पण त्या संदर्भामध्ये काहीतरी बदल हा झाला पाहिजे. परंतु माणसाची प्रवृत्ती आता दिवसेंदिवस एक संशोधनाची कमी होते, एक सामाजिक अटॅचमेंटची कमी होते, एक स्वकेंद्राभोवती जाण्याची प्रवृत्ती वाढत आहे. मी मला तसं आवाज गेला सर. हॅलो, आवाज येतोय का? हो येतोय. आला का? हो आला. तर हे जे प्रोसेस आहे, शोध आहेत, त्या शोधांवर हवेमध्ये नायट्रोजन, हायड्रोजन हे आहेत, सर्व जागतिक पातळीवर इतर देशांमध्ये काही बदल. आणि त्याशिवाय मला आणखी एक प्रश्न उपस्थित झाला की प्राध्यापक नितीन सोवणेच्या व्याख्यानामध्ये संपूर्णपणे जे भूपृष्ठावरचे जे एकंदरीत त्याचं स्तर वगैरे सांगितलं. परंतु ज्यावेळेस भूगर्भामध्ये सुद्धा अंतरंगामध्ये हालचाली चालू आहेत, त्यांनी हिमालयाची उंचीच्या संदर्भामध्ये उदाहरण दिलं. हिमालयाची उंची कमी होते, पण हिमालयाची उंची कमी करणारा फक्त एकच आहे, तो म्हणजे निसर्ग. निसर्ग म्हणजे काय? की खाली खचण्याची क्रिया झाली असेल तर उंची कमी झाली असेल. त्याच्यामध्ये काही एक अशी जादू झाली नाही की हिमालयाची उंची कमी झाली. कदाचित जमिनीमध्ये, भूगर्भामध्ये, अंतर्गामध्ये चढ उतार प्रचंड होत आहेत, म्हणून त्या ठिकाणी हिमालयाची उंची कमी झाली असेल. ज्यावेळेस अंतरंगामधलं जे हालचाली होतात, बदल होतो, तो बदल भूपृष्ठावर येतो आणि भूपृष्ठावर आल्यानंतर त्याचा परिणाम संपूर्ण मानव जातीवर होतो. निर्णय त्याच्यामध्ये होतो. तुम्ही वाचलेलं असेल की जिथं भूकंप होतो, मोठा भूकंप झाल्यानंतर बरेच लोक आजारी पडतात, बरेच लोक त्या ठिकाणी अनेक शारीरिक आजार जळतात. म्हणजे याचा अर्थ काय? भूकंप झाला तेव्हाच बदल होतो असंही नसेल कदाचित, पण अंतरंगामध्ये हालचाली चालू असतील. म्हणून यासारखे प्रश्न मला निर्माण झाले आहेत की झालेल्या शोधांवर पुन्हा नवीन फायनल करण्यासाठी निर्णय देशांमध्ये, फक्त एका देशाचं उदाहरण नाही, निर्णय देशामध्ये संशोधन संस्था जोपर्यंत कार्यरत होत नाही, आम्ही तोपर्यंत ऐकतच राहणार आहे. एखादं ते कोणतं सचिन पिळगावकरची जाहिरात आहे, कोणतं तेल आहे काय, ते तेलाच्या नवरा बायको जाहिरात देतात. आता कोणी पाहिलं ते तेल फिल्टर, टिबल फिल्टर कोणी पाहिलं? आम्ही हो घेतोच, म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतोच. कोणी पाहिलं म्हणजे त्यांनी दुनियाने सांगावं आणि आम्ही ऐकावं. म्हणून खास करून एक अशी प्रबळ संस्था प्रत्येक देशामध्ये, की ती देशातल्या संस्था कार्यरत पाहिजे. आणि त्यासाठी ते शोधामध्ये सुद्धा बरेचसे शोध लागलेले आहेत, त्या शोधामध्ये सुद्धा बदल सापडतील असं मला वाटतं. म्हणून या निमित्ताने मला यासारखे एक लहान असे, मी सायन्सचा नसल्यामुळे
सायन्सचे लोक जास्त हुशार असतात, पण तुम्ही आर्ट्सचा एक विद्यार्थी शिक्षक असल्यामुळे मला हे प्रश्न निर्माण झाले. ते प्रश्न कदाचित माझे संकुचित असतील, ते प्रश्न माझे कदाचित अज्ञान असेल असं मला वाटतं. म्हणून यापुढे सायन्सच्या प्राध्यापकांनी एखाद्या विषयाच्या संदर्भात 10 ठिकाणचे वाचल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला वेगळं उत्तर सापडणार म्हणजे सापडणारच. म्हणून याचं सुद्धा तुम्ही संशोधन करावं. धन्यवाद. धन्यवाद प्राचार्य साहेब. आपण असं वेगळ्या वेगळ्या विषयांचा परामर्श घेत असताना विज्ञानामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आणि सत्य शोधायला पाहिजे असा आग्रह आपण धरला. संशोधन खऱ्या अर्थानं झालं पाहिजे आणि हे सगळं बदल होत असताना माणूस आत्मकेंद्री स्वकेंद्री झालेला आहे ही देखील खंत आपण व्यक्त केली. धन्यवाद प्राचार्य साहेब. आपण काही चर्चा असेल तर करूया चर्चा, कोणाला काही प्रश्न असतील तर, नाहीतर मग मला एक प्रश्न सर. हो विचारा सर. सर मला सोनवणे सर विचारा. नाही विचारत नाही. आपण आता तुम्ही जे सेन्सरची माहिती दिली सर, छान माहिती दिली. आता आपल्याकडे मागच्या वर्षी जेव्हा कोविड सुरू झाला तेव्हा केंद्र सरकारने आणि हेल्थ डिपार्टमेंटने एक आरोग्य सेतू नावाचं ऍप डेव्हलप केलं. बरोबर. त्या आरोग्य सेतू ह्या ऍप मध्ये असे सेन्सर्स लावलेले आहेत असं म्हणतात, आपण ठिकाणी घेतले की ते आरोग्य सेतू आपण जर डाउनलोड केलं असेल आपल्या मोबाईलमध्ये आणि तो मोबाईल आपल्या खिशात ठेवून आपण जर त्या परिसरामध्ये वावरलं, आजूबाजूला कोणी समजा कोविड पेशंट जर असेल तर त्याच्यात आपल्याला काही सेन्सर्स ते ऍक्टिव्ह होतात आणि आपल्याला ते काही मेसेजेस मिळतात. हे खरं आहे का किंवा ते ऍक्टिव्हली बघितलंय का आपण? नाही, तिथं सेन्सॉरपेक्षा ते जीपीएस वरती काम करत असावं सर. अच्छा. कारण आपला मोबाईल नंबर वगैरे त्या दृष्टीने त्यांच्याकडे जातो आणि तो लोकेशन आपलं कुठे आहे नेमकं, आणि तो पर्टिक्युलरली शेजारचा माणूस वगैरे असं काही शोधत नाही. तर त्यांच्याकडे जो डेटा आहे, डे टू डे जो डेटा गोळा होतो गव्हर्नमेंटकडे, की कुठल्या रिजन मध्ये, सपोज साक्री आहे किंवा पिंपळनेर आहे, त्या एखाद्या कॉलनीमध्ये किंवा मुंबईच्या धारावीमध्ये अनेक केसेस आहेत, तर त्या ठिकाणी जात असताना त्या लोकेशन मधलं त्यांनी जसं जाहिरात केली त्यांना की तुमच्या आजूबाजूला, तुम्ही खरंच म्हटलं आपल्याला तर अजून तसे मेसेजेस आलेच नाही, त्यामुळे असं काही काय तसा अनुभव नाही आला. फक्त काय झालं की त्या एरियाचा जो काही रिपोर्ट आहे ना, तो रिपोर्ट त्यांच्याकडे असतो आणि त्या रिपोर्ट त्या एरियामध्ये गेल्यानंतर हा जास्त मोस्ट इन्फेक्टेड एरिया आहे आणि ते लोकेशन जीपीएसने त्या मोबाईल वरती ट्रॅक झालं की मग तो मेसेज येतो. ते पण असं मायक्रोवेव्हवरच केलं असेल त्यांनी. याच्यावर आपण नेहमीप्रमाणे आपला मोबाईल नेहमी आपण एकमेकाला अटॅच केलं तर लोकेशन दाखवतो. अच्छा अच्छा. जीपीएस सिस्टीमच आहे सर, तुम्ही सांगता ना ते, म्हणजे आपण जी माहिती त्यांना फीड केलेली आहे, आपण आरोग्य सेतू ऍपच्या माध्यमातून दिला असेल किंवा त्यांना दवाखान्यातून पण डाटा मिळतो केवढे पॉझिटिव्ह केसेस झाले, मग ती माहिती आपल्याला मिळते. आता आपल्या कॉलनीमध्ये आजूबाजूला कोण पेशंट आहे, किती संख्या आहे ते समजू शकतात आरोग्य सेतू किंवा एखादं कोविड सेंटर आहे आजूबाजूला, त्याचं लोकेशन आणि आपल्या मोबाईलचं लोकेशन जीपीएस. बरोबर. म्हणजे आपल्याला त्या सगळ्या डाटा आपल्याला मिळत राहत होतो. मला काय इम्प्रेशन होतं की आपल्या आजूबाजूला कोणाचा पेशंट आला की आपल्याला काही सेन्सर्स होऊन आपल्याला काही मेसेजेस येतात, असं काही ते जाहिरात तशी होती त्यांची त्यावेळेस. तसे सेन्सॉर तयार झाल्याचा प्रयत्न काही नाही, IIT मधून झालेला होता. अच्छा अच्छा. याच्यात तो आवाजाने कोविड आहे का नाही ठीक आहे सर, थँक्यू. मेटल डिटेक्टरचं सेन्सर त्या ठिकाणी मोस्टली त्या ठिकाणी वापरलं जात असतं आणि होत आहे त्याचा उपयोग असं. एन्व्हायरमेंटल डिटेक्टर पाहिजे. एन्व्हायरमेंटल डिटेक्टर अजून कसं डेव्हलप. सर आता बहुत सेन्सर सांगितलं ना सरांनी, मला असं वाटलं की त्याच्याशी काहीचा काही संबंध आहे. ठीक आहे सर. हॅलो. हा, मला प्रश्नाचं उत्तर मिळालं सर. ओके. बरं, एका प्रश्नाचं उत्तर मी देऊ. सरांनी एक प्रश्न उपस्थित केला होता वाल्याच्या बाबतीत. तर असं म्हटलं जातं, माणूस डोकं उडवून नाही तर डोकं बदलू शकतो, विचारांना बदलू शकतो. तर जर वाल्याला त्याच्यापेक्षा वरचढ मिळाला असता तो तिथंच संपला असता. आपल्याला वाल्मिकी रामायण आज ऐकायलाही मिळालं नसतं. त्याला त्याच्यापेक्षा वरचढ मिळाला, विचारांनी त्याचं डोकं बदलणारा मिळाला, म्हणून आपल्याला वाल्मिकी रामायण आजपर्यंत आपल्याला मिळालं.
सर दुसरं सरांनी एक प्रश्न असा विचारला त्याच्यामध्ये आपल्याला बोलताना. माझा आवाज येतो ISS IS ते मार्क्स संशोधनावरती पण आहे ना. ते जेव्हा आपला ISI मार्क असेल ते असेल कोणत्याही वस्तूवर त्या गोष्टी आहेच ना याच्यावर. सेन्सॉर सगळीकडे वापरले जातात. रिसर्चच्या बाबतीत सरांचा प्रश्न होता. म्हणजे ते रिसर्च सत्य आहे किंवा नाही कशा पद्धतीने असं, किंवा आता तेलाची जाहिरात सांगितली सरांनी आपण फक्त मानतो. नाही हे सत्य आहे. सत्य म्हणजे बनवलेले ना. आपण LPG सेन्सॉर घरी वापरतो. आपण LPG सेन्सॉर जो आहे तो घराघरांमध्ये विकत मिळतो. हॅलो सिलेंडरच्या बाजूला आपण LPG सेन्सॉर लावतो. गॅस लीक झाला की तो इंडिकेशन देतो. पर्यावरणाच्या बाबतीत सरांनी एक प्रश्न आपल्याला विचारला होता की एवढं मोठ्या प्रमाणावरती पर्यावरणाचा ऱ्हास होतोय किंवा सगळं नष्ट होतंय, तर हे मॉनिटर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काही असे प्रयत्न केले जात असतील. आता सरांनी सांगितलं होतं की त्यांचा तो क्योटो करार असेल किंवा मॉन्ट्रियल करार असेल किंवा वसुंधरा परिषद असेल, तर हे ज्या देशातले जगातले मोठमोठे राष्ट्र एकत्र येऊन पर्यावरणावरती वाचवण्यासाठी वायू जल हे वाचवण्यासाठी परिषदा घेत असतात आणि त्यावर अनेक प्रकारचे करार करत असतात. खरं म्हणजे हे सगळे करार बाकीच्या लोकांनी मानले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पण आता ते कितपत त्याचं इम्प्लिमेंटेशन हे सांगता येत नाही. पण करार निश्चितपणे दरवर्षी होत असतात. हे मॉनिटरिंग एन्व्हायरमेंटच्या मॉनिटरिंग साठीच हे सगळे करार केले आहेत. आता जवळपास 84 देश त्या क्योटो करारामध्ये. सरांचा एक प्रश्न होता की जे संशोधन झालेलं आहे. हॅलो जे संशोधन झालेलं आहे, तर या संशोधनाच्या संदर्भामध्ये न्यूटनने जो शोध लावला गुरुत्वाकर्षणाचा, की त्याच्याबद्दल मग काही व्हेरिफिकेशन वगैरे झालेत का, अशा पद्धतीचा प्रश्न सरांचा होता. तर मला या ठिकाणी असं सांगायचं वाटतं. आवाज येतोय? हो सर. मला असं सांगायचं वाटतं की आपल्या प्रत्येक देशामध्ये अशा एजन्सीज आहेत संशोधनाच्या. आता याच्यामध्ये आपल्याकडे जे मेडिकलच्या संदर्भामध्ये जे प्रकल्प त्याच्यामध्ये इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल ICMR अशी मोठी संस्था पूर्ण भारतभर कार्यरत आहे. म्हणजे समजा कावळे मरून पडले किंवा काही पक्ष्यांना काही झालं तर त्याचे सॅम्पल आपण गोळा करून त्या इन्स्टिट्यूटला देतो आणि त्याच्यामध्ये शास्त्रज्ञ त्याच्यावरती काम करतात आणि ते योग्य असं कळतात की हे जे प्राण्यांचे डेथ वगैरे झाले कशामुळे झाले. तसंच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च असं एक मोठी संस्था आपल्या भारतामध्ये कार्यरत आहे. ओशिनोग्राफी एक संस्था आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीज आहेत भारतभर. आणि एक सांगावं असं वाटतं की आपल्याला एखादं स्टेटमेंट जेव्हा करतो आपण किंवा एखादं केमिकल आहे ते केमिकल ब्लड प्रेशर कमी करतं, तर माझ्या एका वाक्याने त्याच्यावर विश्वास ठेवला जात नाही. तर मी जर समजा एखादा केमिकल शोधला असेल आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर कमी होत असेल तर माझ्या स्टेटमेंटला जवळपास 100-150 दुसऱ्या शास्त्रज्ञांनी सुद्धा सपोर्ट केला पाहिजे, तेव्हा ते स्टेटमेंट खरं ठरतं. असं सुद्धा आपल्या या रिसर्च मध्ये आहे. आणि म्हणून इम्राडची मेथड आपण वापरतो, इंट्रोडक्शन मटेरियल मेथड रिसर्च डिस्कशन. म्हणजे आपण जो शोध लावत असतो अशा आपल्या शोधावरती इतर कोणी शोध लावलेले आहेत याचा सुद्धा आपल्याला डाटा आपल्याला त्या रिसर्च मध्ये द्यावा लागतो आणि फायनलाइज करतो. मी केलं, मी सांगितलं की हा हे केमिकल आहे, या केमिकलमुळे ब्लड प्रेशर कमी होतो किंवा शुगर कमी होते आणि त्याच्यावरती विश्वास ठेवला जात नाही. असे 100 शास्त्रज्ञांनी जेव्हा त्याच्यावरती काम करतात तेव्हा ते मार्केटमध्ये ते लॉन्च होतं. असं एक R&D आपल्याकडे आहे असं मला वाटतं. तसं प्रत्येक देशांमध्ये की रिसर्च अँड डेव्हलपमेंट असं एक स्वतंत्र विभाग हा त्यांनी कार्यान्वित ठेवलेला आहे आणि ज्या देशाचा R&D स्ट्रॉंग असतो तो देश स्ट्रॉंग असतो असं म्हटलं जातं. मला वाटतं या ठिकाणी. हॅलो 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 येतोय का? तर आणखी एक दुसरा असा प्रश्न निर्माण झाला की माणूस हा आकाशात उडायला लागला. आता जस्ट एक शोध लागलाय, कार आता विमानासारखी वरती उडायला लागली. अहो कॅन्सर हा कधीपासून निर्माण झालाय? डायबिटीस कधीपासून निर्माण झालाय?
जे माणसाचं आता माझं सुद्धा टक्कल आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना म्हणजे ते काही करू शकले असते, ते त्याच्यावर कमी वयामध्ये आता सुद्धा 15-15 वर्षाच्या मुलाला टक्कल पडतात. असे जे शोध आहेत याच्यावर एवढे मोठे शोध लागतात, या गोष्टींवर शोध का लागू नये? मग तो कॅन्सर असेल, एड्स असेल, डायबिटीज असेल. उलट माणसाने एका हार्ट रिप्लेसमेंटचा प्रयोग भारतातच केला जागतिक पातळीवर. एवढे की अशक्य शोध लागतायत आणि हे शोध का लागू नये? म्हणजे याच्यावर मुद्दाम दुर्लक्ष केलं जातं का? डायबिटीस मध्ये हजारो लाखो लोकांना प्रॉब्लेम येतोय, त्याच्यावर शोध का होऊ नये? एकीकडे आम्ही आकाशात वरती चंद्रावर चाललो गेलोय, पण खाली जे तेच प्रश्न सोडवले जात नाही. शोधाचं कदाचित असं असेल, एक शोध लागला आता विमानाच्या माध्यमातून याच्यामध्ये कुठलं उड्डाण घेण्याचं मशीन ते होऊ शकतं. हो, नवीन प्रोजेक्ट मध्ये आता लहान सुद्धा ज्ञान प्रदर्शन मध्ये करतात, ते त्यांना शिक्षक शिकवतात. मग असे जे शोध आहेत त्या शोध एवढं सायन्स डेव्हलप झालं, जागतिक पातळीवर प्रचंड दररोज नवीन शोधांची एक साखळी वाढते. म्हणजे जे महत्वाचे शोध आहेत, जे मानव जातीला याचा असेल, शुगरचा असेल, कॅन्सरचा असेल, आणि हा कोरोना 2 वर्षापासून याच्यावर फायनल असे सिम्पटम्स कोणीच सांगत नाही हेच फायनल आहेत असं. 15 दिवसांनी सिम्पटम्स बदलतात. नाही नवीन लाट आली. आता यांना जर लाट समजत असेल तर शोध लागलेच पाहिजे होते. म्हणजे येणारी लाट समजते त्यांना की तिसरी लाट येणार आहे. म्हणजे असे प्रश्न अनेक, ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीविषयी बारकाईने अभ्यास करतो, चिंतन करतो, त्यावेळेस प्रश्न होतात. मग ही लाट कशामुळे निर्माण होणार आहे हे त्यांना समजतं, पण ते प्रत्यक्ष ती लाट कदाचित अंदाज बी असेल. मी सांगितलं प्राध्यापकांना, मग कुंभमेळ्याचं लाट येऊ शकते, किंवा कुठेतरी नेत्यांचं काहीतरी वाढदिवस मोठा साजरा तिथे लाट येऊ शकते. मुद्दाम होऊन काहीतरी गोष्टी एक आपण स्टेटमेंट करताना सुद्धा त्याच्यामध्ये एक सायंटिफिक आधार न घेता एक अंदाज असं वर्तवलं जात असतं. म्हणून यासारख्या निर्णय समस्यांवर तुमच्यासारखे सायन्सचे प्राध्यापकांनी फक्त पिंपळनेर महाविद्यालयात नाही तर संपूर्ण पातळीवर, देशाच्या पातळीवर सायन्सच्या प्राध्यापकांनी एक वैचारिक मूल्यांची एक परिषद घेतली पाहिजे. एक फक्त मी पिंपळनेरला बोलतोय, मला जे वाटतं ते बोलत असतो. म्हणून असे प्रश्नांची, आता साधे प्रश्नांची सोडवणूक होत नाही आणि आम्ही आकाशामध्ये जायचं स्वप्न पाहतोय, हे कितपत यशस्वी होईल हा एक मोठा प्रश्न आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. हा बोला सर. हा, मी याच्यावर उत्तर देऊ वरील जे आपले टक्कल पडणे, डायबिटीस, कॅन्सर या सगळ्या आजारांवरती भरपूर संशोधन झालेले. त्यासाठी जेनेटिकल क्लोनिंगचे टेक्निक पण आलेले आहेत, मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये भरपूर एक्सपेरिमेंट चाललेले आहेत, आणि हे प्रॅक्टिकली अजूनही आपल्याला अवेलेबल नाही होऊन राहिले. ऍक्च्युअली सक्सेस मिळाली तर हे जेव्हा वाईड स्प्रेडवर होईल तर हे प्रश्न बंद होणार आहे. ते संशोधन अजूनही ग्राउंड लेवलला पोहोचायला खूप वेळ लागणार. तर याची आपण वाट बघूया. हो मोरे सर, बिरबलची खिचडीची कथा ऐकली ना तुम्ही? जाळाच्या पाण्यात खिचडी टाकून त्यांचे खाली जाळ लावायचा, ती कशी शिजेल हो? वर्षानुवर्ष आम्ही ते डायबिटीस, टक्कल असे जे प्रश्न जे रोजच्या दैनंदिन जीवनात ते प्रश्न त्या प्रश्नात आणि नाही हेरिडिटी मध्ये त्याच्यावर शोध नाही का? त्याच्यावर शोध नाही का? शोध लावायला पाहिजे ना. शोध म्हणजे क्रोमोझोमच बदलले. अहो, पहिला मुद्दा आता कोविड निघालाय, कोविडने लोकांना माणसं मरतायत, माणसं मरताय, मग शोध चालू आहे ना. शोधांमध्ये एक मत नाही, एक शक्यता नाही. ट्रायल चालले सर, लगेच चालू सर. हो ना, मग संशोधनला एक विशिष्ट स्पॅन द्यावा लागतो, मला त्याची माहिती आहे. पण या जे महत्वाचे प्रश्न आहेत ते महत्वाचे प्रश्न वर्षानुवर्ष आम्ही ते प्रश्न तसेच पडलेले आहेत. मग सायंटिस्ट त्यांनी हे टक्कलमुळे काही बरोबर, डायबिटीसमुळे माणूस काही लगेच मरत नाही, म्हणून त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं. जर एखादी गोष्ट तुम्ही हातात घेतली तर करू शकतात. ते प्रश्न काही एवढे विचारतात नसावे, शास्त्रज्ञांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय. पण त्याच्यामुळे सुद्धा काही एकमेकांना रिलेटेड असे प्रश्न असतात, एकमेकांना रिलेटेड असे शारीरिक प्रॉब्लेम असतात, ते
सुद्धा सुटू शकते. आता नाक दाबलं की तोंड उघडतं. तुम्ही नाक दाबलं नाही तोंड कसं उघडणार? तोंड दाबलं नाक उघडतं. हे जेव्हा दाबण्याची क्रिया होते तेव्हा असं होतं. शुगरवर जर संशोधन केलं तर शरीरामध्ये इतर सुद्धा काही चांगले पॉझिटिव्ह इफेक्ट होतील, कदाचित इफेक्टिव्ह सुद्धा होतील. एखाद्या वेळेस एखाद्याने मेडिसिन घेतलं तर साईड इफेक्ट सुद्धा होतो, याची मला कल्पना आहे. मी फक्त एवढी चर्चा करतोय की आम्ही मान्य करत आलोय हवेमध्ये वायू आहेत, हवेमध्ये स्तर आहेत, निरनिराळ्या प्रकारचे चेंजेस होत असतात वगैरे वगैरे, पण आम्ही त्याच्यामध्ये अनालिसिस जागतिक पातळीवर देशाच्या पातळीवर करण्यासाठी त्यांनी पहिल्या शास्त्रज्ञांनी सांगितले तेच कराय आम्ही आजही मानत आलोय. जसं मी सांगितलं आता कदम सरांनी उत्तर त्याच्यावर, पण तो वाल्ल्या वाल्मिकी रामायण हे फक्त नंतरचा भाग येतो, नंतरचा भाग आहे. त्यावेळेस वाल्याचा कथा लिहिणाऱ्याने वाल्या रंगवला आणि नंतर वाल्मिकी रंगवला, नंतर रामायण. मग वाल्मिकी हे जर देवाचे अवतार होते, मग जसं रामाला राम मी मागे तोच ऑप्शन आज रिपीट करते की रामाला राम परमेश्वर होते, मग राम परमेश्वर असून सुद्धा माहित असू नये का रामाची सीता कुठे गेली वगैरे. हा एक भाग आहे. ती बाटली आहे, सीता बाटली आहे का हे सुद्धा माहिती होतं. ते सुद्धा मी मागे सांगितलं की लोकांसाठी पोरांना उघड्यावर ठेवलं आणि अग्निपरीक्षा द्यावी लागली. म्हणजे हे वर्षानुवर्ष चालत आलंय, ऍक्सेप्ट करतोय. ते ऍक्सेप्ट एखाद्या विषयावर आम्ही स्वीकार करायचा का नाही करायचा, आम्ही त्याच्यामध्ये विचार करू शकतो आणि समोरच्याला स्पष्ट करू शकतो. एवढं मला माझ्या बुद्धीप्रमाणे मी मांडतो, बोलत असतो. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. कोणाला काही प्रश्न नाही आता? सर आभार मॅम. मस्के सरांनी समालोचन करावं. मस्के सर. नमस्कार. आजच्या या प्राध्यापक अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस टी सोनवणे सर यांनी या सुंदर अशा प्रकारचं व्याख्यान दिलं. हवा म्हणजे काय, हवेमध्ये प्रदूषण कशा प्रकारचं होतं, त्याचबरोबर बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु व इतर जे काही ग्रह आहेत त्या ग्रहाच्या संदर्भामध्ये ही अतिशय तपशीलवारपणे माहिती त्यांनी सांगितली. त्याचबरोबर हवेच्या वातावरणामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे वायू असतात, मग ते ऑक्सिजन असेल किंवा ऑक्सिजनचं काय महत्व आहे, ऑक्सिजनच्या ह्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत मग ते आपल्या जीवनासाठी कशा प्रकारचे उपयुक्त आहेत, आणि मग जर ऑक्सिजन हा वायू लाकूड असेल या ज्वलनासाठी सुद्धा किती उपयुक्त आहे याचं महत्व अतिशय सुंदर पैकी त्यांनी या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. आता नायट्रोजन जो वायू आहे, या नायट्रोजन वायूची सुद्धा काय गरज आहे, आणि या माणसाचे जे काही सेल असतात त्या सेलची वाढ होण्यासाठी सुद्धा या वायूची कशी गरज आहे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि प्रदूषण म्हणजे काय आणि प्रदूषणाची सुरुवात ही कशा पद्धतीने झाली, की जसं 1780 पासून ज्या वेळेला या देशामध्ये इंडस्ट्रीला सुरुवात झाली, फॅक्टरी निर्माण झाल्या आणि कारखाने सुद्धा निर्माण झाले, आणि कारखान्यामध्ये जो काही वेगवेगळ्या प्रकारचे वायू वापरला जातो त्या वायूमुळे कशा प्रकारचं प्रदूषण होतं हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं पीपीटीच्या माध्यमामधून त्यांनी सांगितलं. कार्बन मोनॉक्साईड वगैरे जे काही आहे किंवा ग्लोबल वॉर्मिंग, या ग्लोबल वॉर्मिंगचे जे काही परिणाम आहेत मग ते आता चर्चा जे प्रमाणे केलेली आहे, किंवा हिमालयाची उंची कमी होणे, पाऊस वेळेवर न येणे, समुद्राच्या पाण्याची कमी होणे, ज्या अशा प्रकारचे वॉर्मिंगचे जे काही दुष्परिणाम आहेत ते सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितले. पेट्रोलियम गॅसच्या बाबतीमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचं सविस्तर त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. शेवटी त्यांनी हवा म्हणजे काय, वातावरण म्हणजे काय, हवेत निर्माण होणारे जे काही प्रश्न आहेत या संदर्भामधली चर्चा करून शेवटी कान, डोळे, जीभ, नाक आणि त्वचा हे खरं तर पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत तर ह्या मागच्या माध्यमामधून आपल्याला ज्ञान कशा प्रकारचं मिळवायचं
हे अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याने उदाहरणादाखल सांगितलं गेलेलं आहे. म्हणून मी मराठीचा असताना सुद्धा मला याच्यामधून खूप चांगल्या प्रकारची माहिती मिळाली. त्याबद्दल मी डॉक्टर NB सोनवणे सरांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माननीय प्राचार्य डॉक्टर ST सोनवणे सरांनी मला हे समारोप करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर म्हस्के सर. आज आपण या विचारांचं 10वं पुष्प गुंफलं. या 10व्या पुष्पाच्या निमित्ताने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य साहेब होते. त्यांनी अनेक विषयाचा परामर्श घेतला आणि जागतिक स्तरावर संशोधन कशा पद्धतीने चाललेलं आहे त्या संदर्भातली नाराजी देखील व्यक्त केलेली आहे. सरांनी प्रत्येकाला म्हणजे स्फूर्ती दिली की आपण कशा प्रकारे मनामध्ये प्रश्न निर्माण झाले पाहिजे आपल्यामध्ये, अशा प्रकारची चेतना जागवण्याचं काम प्राचार्य साहेबांनी केलं, अध्यक्षस्थान भूषविलं. त्याबद्दल सरांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या 10व्या पुष्पाचे मानकरी माननीय प्राध्यापक डॉक्टर NB सोनवणे सर यांनी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने हवेचे प्रदूषण, त्याचे घटक, सेन्सॉर म्हणजे काय, त्याचं विवेचन आपल्यापुढे प्रस्तुत केलं. त्याबद्दल त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सोनवणे सरांच्या वक्तृत्वावरती ज्यांनी समारोप केला, सारांश सांगितला, ते मराठी विभागाचे माननीय प्राध्यापक डॉक्टर SS म्हस्के सर, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. या चर्चेमध्ये वेगळ्या वेगळ्या प्राध्यापकांनी सहभाग घेतला, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. संयोजन समितीच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो. प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी बंधू, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपणा सर्वांचे आभार व्यक्त करून प्राचार्य साहेबांच्या परवानगीने ही सभा संपली असं जाहीर करतो. ठीक आहे, बंद करायचं सर. सोनवणे सर तुम्हीच बंद करा. सोनवणे सर तिकडे ट्रान्सफर करू का? नाही, काय नाही, तुम्ही एंड वरती क्लिक करा. एंड. बरं.